नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून एका गोष्टीवरती फोकस करणार आहे की पुष्कळ जण म्हणतात तुम्हाला की तुला कन्सेप्ट तुझे खूप स्ट्रॉंग असले पाहिजे, तुला खूप सशक्त कन्सेप्ट असले पाहिजे आणि तुला त्या कन्सेप्टचं अप्लिकेशन करता आलं पाहिजे, असं आपल्याला सातत्याने सांगितलं जातं. म्हणजे इव्हन तो मी सुद्धा माझ्या लेक्चरमध्ये तेच सांगत असतो की तुमच्या संकल्पना खूप दृढ असल्या पाहिजे आणि त्या संकल्पनेचं तुम्हाला उपयोजन करता आलं पाहिजे, त्याचं अप्लिकेशन करता आलं पाहिजे, असं मी सातत्याने सांगत असतो. आणि हे सांगत असताना आता स्पर्धा परीक्षांमध्ये आपण म्हणतो की आपल्या काही ज्या काही शालेय स्तरावरती आपण जे शिकलेलं आहे किंवा गणित म्हणून आपल्यावरती जे काही बिंबवलेलं आहे ते आता आपल्या कुठल्याही कामाचं नाही किंवा त्याचा उपयोग करून आपण आपल्या परीक्षांमध्ये अ, अपेक्षित वेळेत म्हणजे कमी वेळेमध्ये यश मिळवू शकत नाही, हे आता निश्चित झालंय किंवा याच्यापर्यंत आपण पोहोचलोय. आपण जर आपल्या शाळेतल्या पद्धतीनुसार समीकरणांनी आणि सूत्रांनी जर आपण गणित करत असलो तर एकतर आपण गणिताचे जे काही 15-20 प्रश्न असतात आपले मॅथ्स रिझनिंगचे, एकतर त्या पूर्ण प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि पोहोचलं तर त्या कमी वेळेमध्ये आपण ते सोडवू शकत नाही. करेक्ट. सध्या अजून एमपीएससी ची अवकृपा झालेली नाहीये, आयोगाची इतकी अवकृपा नाहीये. खूप म्हणजे मवाळ धोरण चाललंय आयोगाचं. म्हणजे तुमचे सगळे पेपर्स जे येतात मागच्या 2 वर्षामध्ये ते सगळे पीवायक्यूच आहेत. मागच्या कुठल्या ना कुठल्या वर्षाचे तुम्ही जर पीवायक्यूज केले असतील तर ते जशाला तसे किंवा त्याच्यात थोडाफार त्याच्या प्रारूपामध्ये बदल करून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही पीवायक्यूचा सशक्त अभ्यास केला असेल तर परीक्षेचे प्रश्न सोडवणं फार काही अवघड राहिलेलं नाही. म्हणून म्हणालो मी की अजून आयोग निष्ठूर झालेला नाहीये आणि त्यांचं निष्ठूर न होणंच आणि त्यांची ही बाब ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेली आहे, म्हणजे विद्यार्थी त्या बाबीला डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करतायत, त्यांच्यामुळं पण कट ऑफ वाढल्याचं लक्षात येत. ग्रुप बी चा कट ऑफ 62 मार्कापर्यंत गेलेला आहे. ग्रुप सी झालेली आहे, तिचा निकाल जाहीर होण्याचं वाट बघतोय आपण आणि त्याची की आल्याच्या नंतर साधारणपणे विद्यार्थ्याला विचारलं तर 58-60 मार्काच्या विद्यार्थ्यांचं प्रमाण लक्षणीय दिसतंय. तर मी काही इथे कट ऑफ सांगणार नाहीये, किती येईल काय येईल, मला त्याच्यातलं काही कॅल्क्युलेशन्स कळत नाहीत, गणित कळत नाहीत किंवा ज्या गोष्टी विषयी खरं तर बोललंच नाही पाहिजे त्याच्यावर आपण कशाला बोलायचं ते टाळतो मी. पण याच्यात एक नक्की सांगतो मी तुम्हाला की तुम्हाला आता अभ्यास करणं, परिपूर्ण अभ्यास करणं अभिप्रेत आहे. ओके. तर कन्सेप्ट लागतात, कन्सेप्ट लागतात, कन्सेप्ट लागतात, त्यांचं उपयोजन लागतं, त्यांचं उपयोजन लागतं, त्याचं अप्लिकेशन्स लागतं. हे जे सारखं कानावर पडतं, तर हे नेमकं काय करायचं असतं, मी याच्यावर बोलण्यासाठी आज इकडे आलो तुमच्यासोबत, डिस्कस करण्यासाठी आलो किंवा आपण नेमकं काय करायला पाहिजे त्या अनुषंगाने त्याच्यावर बोलूयात. कळतं. तर गणित विषयामध्ये प्रत्येक चॅप्टरला आपला आपला स्वतःचा एक बेस आहे. प्रत्येक चॅप्टरला म्हणजे जसं वेगवेगळ्या कुटुंबाला आपली आपली एक वेगवेगळी पार्श्वभूमी असते किंवा प्रत्येक व्यक्तीला त्याची त्याची स्वतःची एक कौटुंबिक पार्श्वभूमी असते, प्रत्येक व्यक्तीला त्याची त्याची एक शैक्षणिक पार्श्वभूमी असते, प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे त्याची त्याची एक आर्थिक पार्श्वभूमी असते. अगदी तसंच गणितामध्ये सुद्धा प्रत्येक चॅप्टरचं स्वतःच असं एक बेसिक असतं. जे मी तुम्हाला सांगायचं झालं तर
तुम्हाला दिनदर्शिका हे प्रकरण खूप सुंदर जमायला लागलं. त्याचं सगळंच काहीही विचारलं तर तुम्हाला त्याची उत्तर यायला लागली. तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला वयवारी नावाचं प्रकरण खूप सुंदर जमेल. तसं तर ते गणितातलं प्रकरण आहे. ते गणितातलं प्रकरण तिथले गणित तर खूप चांगले जमले म्हणजे तुम्हाला यायला पाहिजे. किंवा तुम्हाला घड्याळ हे प्रकरण खूप सुंदर जमलं म्हणून तुम्हाला दिनदर्शिका किंवा वयवारी किंवा सरळ व्याज चक्रवाढ यायला पाहिजे असं नसतं. अहो हे तर खूप वेगवेगळ्या प्रकारातली चॅप्टर आहेत. तुम्हाला सरळ व्याज हे प्रकरण खूप चांगलं जमलं म्हणून कंपाऊंड इंटरेस्ट जमणार नाही, तुम्हाला चक्रवाढ व्याज जमणार नाही. किंवा इव्हन तो तुम्हाला नुसतं पर्सेंटेज खूप छान जमतंय म्हणून तुम्हाला नफा तोटा किंवा चक्रवाढ व्याज जमणार नाही. म्हणजे मला ह्या सगळ्या ह्या पूर्ण विधानातनं एक सांगायचं की प्रत्येक चॅप्टरला आपलं स्वतःच असं एक त्याचं किंगडम आहे, त्याचं राज आहे, त्याच्या रिक्वायरमेंट्स आहेत. त्या रिक्वायरमेंट्स पहिल्यांदा तुमच्याकडनं फुलफिल झाल्या पाहिजे. राईट. आता या रिक्वायरमेंट्स फुलफिल करायच्या आहेत आपल्याला, तर मग त्या रिक्वायरमेंट्स कुठल्या पद्धतीने फुलफिल झाल्या पाहिजेत. तर त्या रिक्वायरमेंट्स ह्या आपण समजा मी वयवारी या प्रकरणाला अभ्यासाला हातावरती घेतलं, मी मला वयवारी प्रकरणावरती उदाहरणं सोडवायची होत्या. तर वयवारी या प्रकरणावरती माझ्याकडं उपलब्ध असलेल्या प्रश्नांना मला त्यांच्या विचारण्याच्या शैलीवरनं किंवा त्यात इन्व्हॉल्व असलेल्या कन्सेप्टनुसार मला क्लासिफाय करता आलं पाहिजे. आता क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण ही संकल्पना जी असते ना, ती खरं तर समज आल्याच्या नंतरची स्टेप आहे. कुठलीच कुठल्याच बाबीची समज नाहीये, त्या विषयाचं नॉलेज नाहीये आणि त्याचं वर्गीकरण जर तुम्ही करायला बसलात तुम्ही, तर ते शक्यच नाहीये. कळते का? तसं जर असतं तर मेंडलीवचं मूलद्रव्याचं वर्गीकरण कळलं हे ग्राहीत धरलं गेलं असतं त्याचं, किंवा न्यूलँडच्या अष्टकाचा नियम लगेच ग्राहीत धरला गेला असता. मॉडर्न पिरियडिक टेबलची आवश्यकताच भासली नसते. त्यांच्या गुणधर्मांचं प्रचंड अभ्यास केल्याच्या नंतर त्यांना त्या मोसलेला जाऊन कुठं त्याचं वर्गीकरण करण्यात यश मिळालं. वर्गीकरण हा जो प्रकार असतो ना, त्या विषयामध्ये कमांड आल्याच्या नंतर किंवा त्या संकल्पनेला रक्तात उतरल्याच्या नंतर मिळालेले फलित असतं. मग हे काम कोणाचं असतं? तर वयवारी हे प्रकरण शिकवत असताना हे प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन त्यांच्या उदाहरणांचं विश्लेषण करून त्याला वर्गीकृत स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत डिलिव्हर करण्याचं काम हे तुमचे शिक्षकच असतं. त्याच्यामध्ये नेमकं काय काय येऊ शकतं, त्यात कुठल्या कुठल्या संकल्पना दडलेल्या आहेत, त्या एवढ्याच संकल्पना तुम्हाला सांगितल्या गेल्या पाहिजे. त्याच्यापेक्षा अतिरिक्त काही सांगितलं गेलं नाही पाहिजे. आणि नुसतं संकल्पना नाही सांगितल्या पाहिजे, तर ही परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये हीच गोष्ट या कारणास्तव अप्लाय होते, सकारण नमूद केलं पाहिजे. एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये कारणासह जेव्हा मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो किंवा मी तुम्हाला त्याच्याविषयी सांगतो, तेव्हा ती संकल्पना अधिक काळ तुमच्या डोक्यात राहते. बघा, कुठलीही संकल्पना घ्या, तिचं कारण जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला ती बाब तुमच्या आयुष्यात खूप जास्त वेळ तुमच्या लक्षात राहते. म्हणून तुम्ही तुमच्या शिक्षकाकडं तसा आग्रह धरला पाहिजे की हा प्रॉब्लेम आहे, ते सोडवून देत असतील, तुम्हाला एखाद्या टेक्निकनं सांगत असतील, तर तुम्ही त्यांना या प्रश्नात म्हणजे त्यांना विचारलं पाहिजे की सर, ही नेमकी टेक्निक कुठून आली नेमकी गोष्ट,
दुसरी गोष्ट, या टेक्निकला तुम्हाला इथं वापरावं असं का वाटलं? तुम्ही ती टेक्निक इथं वापरताना तुमच्या डोक्यात आलेली थॉट प्रोसेस काय होती? तो निर्णय तुम्ही कुठल्या आधारावरती घेतला? त्या उदाहरणाची काहीतरी जिओग्राफी असेल ना. माझा बाप माझ्या शेतामध्ये पाण्याची सोय नसेल तर ज्वारी वारी सारखेच पिकं घेतो. खडकाळ माळरान जमीन जर असेल तर तिथं ऊस नाही लावत. का नाही लावत? तर त्याला त्या पिकाची सगळी रिक्वायरमेंट, सगळी पार्श्वभूमी माहिती आहे म्हणून तसं घडतं त्याच्याकडनं. तर तुम्ही सुद्धा तो आग्रह धरला पाहिजे की या उदाहरणामध्ये तुम्ही जी काही कन्सेप्ट वापरत आहात, ती कन्सेप्ट कुठल्या कारणामुळे वापरली आहे, त्याचे रिझन्स काय. कळ. आणि प्रत्येक गणित हे एक शास्त्र आहे. आणि शास्त्रामध्ये प्रत्येक घटनेला कारण असतं, आणि प्रत्येक घटनेला कारण असतं म्हणूनच त्याला शास्त्र मानलं. त्याची कारणमीमांसा झाली पाहिजे. तर तुम्ही पॅटर्न मध्ये न बसता एका विशिष्ट पद्धतीमध्ये न बसता तुम्ही नैसर्गिकपणानं त्या गणिताचा विचार करायला सक्षम व्हा. काय बोलतो कळतं? तुम्ही कसंही उदाहरण विचारलं तुम्हाला, तर तुमच्या ते लक्षात आलं गेलं पाहिजे की इथं या पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, फेस करायचंय. माझं आणखी एक तुम्हाला सांगणं आहे. मी परीक्षेचा पेपर झाल्याच्या नंतर माझ्यासह सगळेच जण म्हणतात, मी सुद्धा म्हणतो हे माझ्या पुस्तकातनं आलेलं आहे, हे माझ्या लेक्चर मधनं आलेलं आहे, हे माझ्या लेक्चर मधनं आलेलं आहे. पण हे जे क्वेश्चन माझ्या लेक्चर मधनं आलेले आहेत त्याचं काय? माझ्या पुस्तकातनं आलेत किती? 20 क्वेश्चन्स पैकी माझ्या पुस्तकातनं जर 5 आले, तर 15चं काय? माझ्या 5वर मेरिट ठरणार नाही ना. खोटं बोलतोय का? किंवा मी तुम्हाला शिकवलंय, माझ्या माझ्या लेक्चर मधनं 10 क्वेश्चन्स आले, उरलेले 10 नाही आले, त्याचं काय? 18 आले, 2 नाही आले, त्याचं काय? राईट. कारण आता जो कट ऑफ गेलेला आहे तिथं बडे की सोच बहुत सब, सगळं मलाच भेटलं पाहिजे असं जर तुमचा विचार असेल, तर तुम्ही मेरिटमध्ये विथस्टँड होणार आहे. तुम्ही मॅक्सिमम, तुम्हाला मला अधिकाधिक पाहिजे, मला जास्तीत जास्त पाहिजे, हे जोपर्यंत तुमची भूमिका असणार नाही तोपर्यंत तुम्ही मेरिटमध्ये स्टँड होणार नाही. त्याच्यामुळं मी शिकवलेला प्रॉब्लेम जशाला तसा आला पाहिजे याचा आग्रह धरण्यापेक्षा मी शिकविलेल्या संकल्पनेचा वापर करून कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता आला पाहिजे याचा आग्रह तुम्ही धरला पाहिजे. लिमिटेशन्स आहेत का नाही? हा. आता तर तुमची वृत्ती एकदम चायना ऍटम सारखी झालेली आहे. तुम्हाला एव्हरीथिंग यू नीड व्हेरी फास्ट अँड इन रॅपिड मोड. गतिमान पद्धतीनं पाहिजे तुम्हाला. तुम्हाला तुमच्याकडं शिकण्याची वृत्तीच नाहीये. माझा तर सरळ सरळ आरोप आहे, एकदम म्हणजे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आरोप करतोय. जी पिढी म्हणजे जी ग्रॅज्युएट झालेली पोरं, लॉकडाऊनच्या नंतर ग्रॅज्युएट होऊन आलेली पोरं आहेत, त्या पोरांना सोशल मीडियामध्ये मिळणारं ज्ञान हेच अंतिम ज्ञान, हे अंतिम शब्द वाटायला लागलेत, हेच अंतिम ज्ञान आहे असं वाटायला लागलंय. आणि ह्या पोरांचं फार कठीण होणार. पुस्तक घेऊन वेळ देऊन वाचायची तयारीच नाहीये त्या पोरांची. कुठं तरी जायचं, थोडं थोडं घ्यायचं आणि त्याच्यातनं मी फार परफेक्ट झालोय, मी लय भारी झालोय, ह्या आविर्भावामधल्या विद्यार्थ्यांचा खूप, म्हणजे असा आविर्भाव असणारे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आले. आणि ह्या आविर्भावाला कॅश करणाऱ्या शिक्षकांची संख्या पण तेवढ्याच भूमितीय पटीमध्ये वाढलेली आहे. गणित या विषयाचा कोर्स 200 रुपयामध्ये 40 लेक्चर घेऊन संपवला जातो. 40 लेक्चर मध्ये इंट्रोडक्शन होत नाही. तुझी माझी ओळख व्हायलाच 25 लेक्चर लागतात. तुझं पाणी मोजायलाच 15-20 लेक्चर जातात. अशाने यश मिळणार नाही. समजतंय?
माणसानं आयुष्यामध्ये धर्म आणि प्रेम, धर्म म्हणजे कर्म, कर्तव्य, हे दोन गोष्टी फार निष्ठेनं केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये कुचराई करता कामा नये. तुम्ही तुमचं कर्तव्य कुचराई ठेवून जर करत असाल, त्याच्यामध्ये कुठेतरी भेग ठेवून करत असाल तुम्ही, तर तुम्हाला त्या कर्तव्याचं फलित म्हणून जे भेटणार आहे ते सुद्धा परमेश्वर काहीतरी कमतरता ठेवूनच देणार आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रेमामध्ये सुद्धा, मग ते प्रेम हे तुमच्या आईसोबतचं असो, वडिलांसोबतचं असो, बहिणीसोबत असो, भावासोबत असो, प्रियसी सोबत असो, मित्रासोबत असो, कुणासोबतही असो, त्याच्यात सुद्धा तुम्ही कुचराई केला असाल तर त्याच पद्धतीनं तुम्हाला त्याचे परिणाम भेटणार. म्हणून या दोन गोष्टींमध्ये, कर्म आणि प्रेम, ह्या गोष्टी निभावताना त्यामध्ये आपलं 100% दिलं गेलं पाहिजे. आणि आज मी अभ्यास जो करतोय तर तो माझ्या कर्तव्याचा भाग आहे, तो माझ्या कर्माचा भाग आहे. मला उद्या ग्रहस्थाश्रमामध्ये जायचंय. मला ग्रहस्थाश्रमात गेल्याच्या नंतर माझी तिथली कर्तव्य फार निष्ठेनं पूर्ण करायची आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलोय तर मला त्याचं सार्थक करायचंय, म्हणून करायचंय ते सगळ्या गोष्टी, आणि त्या त्वरेनं करायच्या. आणि त्याला फार वेळ लागत नाही, त्याला फक्त निष्ठा लागते. त्याच्यामध्ये असं झटपट काहीतरी करतो, जादू करतो आणि होते असं होत नाही. अभ्यास या शब्दाचा अर्थ समजून घेऊन केला तर तुम्हाला तुम्हाला यश मिळवणं काही अवघड नाही. अभ्यास म्हणजे तल्लीनतेनं केलेलं कार्य असतं. कुठलंही कार्य तुम्ही तन्मयता आणि तल्लीनता आणि ध्यान ठेवून केलेलं जे कार्य असेल त्याला अभ्यास म्हणतात. पुस्तकातनच करावं असं नसतं. आणि याच्या बाबतीमध्ये जर तुमची कमतरता होत असेल तर त्याचे तुम्हाला परिणाम भोगावे लागतात. विषयाकडे येतो मी आता. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही करतो तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारानं कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याच्यावरती तुम्ही ओव्हरकम करतो. मी नेहमी उदाहरण देत असतो की माझी आई कुठले कुकिंगचे क्लासेस करून स्वयंपाक शिकलेली नाही. माझ्या आईला 5 आंब्यांचं पण लोणचं आणि 500 आंब्यांचं पण लोणचं तेवढ्याच चविष्टपणानं बनवता येत होतं. का? तिची त्या कामाप्रत निष्ठा होती. तिनं ते काम अत्यंत तल्लीनतेनं आणि आवडीनं केलं होतं. तिनं त्याचे नोट्स तयार केलेले नव्हते. तिनं जे काही शिकलं होतं ते त्याचं सगळं काही तिच्या हृदयात राहिलेलं होतं. ते तिनं डोक्यात ठेवलेलं नव्हतं. मी अजून परत एक गोष्ट सांगतो. तुम्ही एखादी गोष्ट शिकत असाल ना तर ती डोक्यात नाही टका ठेवत. डोक्यात जी कुठली बाब असते ना ती कालांतराने तिचं काय म्हणतात, तिची तीव्रता जी असते ती कालांतराने कमी कमी होत जात असते. जी बाब हृदयात असते ती कायमस्वरूपी असते. हनुमानानं रामाचं असणं त्याच्यासोबतचं त्याच्या डोक्यात नाही दाखवलं होतं, त्याच्या हृदयात दाखवलं होतं. एखादा प्रियकर त्याच्या प्रियसीला तू माझ्या डोक्यात बसलेस असं म्हणत नाही, तर तो म्हणतो की तू माझ्या हृदयातच आहेस. म्हणून हा विषय सुद्धा तुला हृदयात बसून घ्यायचा आहे. हृदयात बसून घ्यायचं असेल तर त्याची समज खूप उत्तम असली पाहिजे. त्याला निष्ठेनं केलं पाहिजे. आता हे सगळं केल्याच्या नंतर त्याचं उपयोजन कशा पद्धतीने होतं मी तुम्हाला काही उदाहरणांच्या माध्यमातून सांगतो. खूप कमी याच्यात सांगितलं मी तुम्हाला की तुम्ही ज्या काही प्रत्येक चॅप्टरला आपला स्वतःचा बेस असतो. सारांश रूपामध्ये आतापर्यंत जी काही बडबड केली ती सारांश रूपात सांगतो मी तुला. प्रत्येक चॅप्टरला आपला स्वतःचा बेस आहे. त्या चॅप्टरची रिक्वायरमेंट काय, कुठून कुठून किती कुतल ह्याचं मेजरमेंट घेता आलं पाहिजे. हे मेजरमेंट खरं तर त्याच्या शिक्षकांनी घ्यायला पाहिजे. त्या कन्सेप्टला वर्गीकृत करून त्याच्या
त्या संकल्पनेवरती येणाऱ्या वेगवेगळ्या स्थितीमधले प्रॉब्लेम्स तुम्ही बघितले पाहिजेत आणि त्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये तुम्हाला स्वतःचा स्वतः निर्णय घेता आला पाहिजे. आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलं होतं मी, की कुठल्याही शिक्षकाकडे केलात तुम्ही तर जशाला तसं येण्याचं प्रमाण हे बघ, 20 मधले 5 आले तर जसा तसा पेपर आला म्हणत नसतं. 20ला 20 आलं तरच म्हणतात, 19 आलं तर सुद्धा म्हणायचं नाही, कारण मेरिट त्या एका क्वेश्चनवर जाऊन थांबतं. ते चुकीचंच आहे. माझं आलं, माझं आलं, माझं आलं, हे काय प्रकार आहे? त्याला काही अर्थ नाहीये त्याला. तर तुम्हाला काहीही आलं, तिथं कुठलाही प्रश्न विचारला तर तुमच्या सरांनी शिकवलेल्या संकल्पनेचा वापर करून तिथल्या वेळेमध्ये प्रश्नाचं उत्तर देता आलं तर तुम्ही शिकलात आणि मी शिकवलं असा अर्थ होतो त्याचा. हे खरी पद्धत आहे. या पद्धतीने गेलात तर तुम्हाला यश मिळेल. हे सगळं मला आतापर्यंतच्या डिस्कशन मधनं सांगायचं. आता मी तुम्हाला मागच्या काही वर्षामध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची चिरफाड करतो मी तुमच्या समोर, म्हणजे नेमकं कळेल तुम्हाला की याच्यात लागतं काय, कुठल्या अँगलनी बघितलं गेलं पाहिजे. राईट. आपण एक सगळ्यात पहिल्यांदा एक प्रश्न बघूया. हा असा प्रश्न आहे. हा प्रश्न 2020च्या एसडीआयच्या परीक्षेला आला होता. राईट. आता या प्रश्नाची लेंथ खूप जास्त आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट खूप जास्त आहे, म्हणून हे उदाहरण स्किप जर केलं तुम्ही तर त्याची किंमत चुकवावी लागेल. कारण त्या वर्षीचं जे काही मेरिट असेल ते अशा प्रश्नांवरती जाऊन थांबलेलं असेल. समजा गणिताच्या पेपरमध्ये 5 प्रश्न लेंदी आहेत आणि बाकी जीएस जीकेचा पेपर एकदम सोपा आलाय, करंट अफेअर्स आणि बाकी सगळं सोपं आलं, सायन्स इन्क्लुडिंग करून सोपं आलंय. फक्त मॅथ्सच्या 20 मधले 5 प्रश्न खूप कठीण आहेत. बाकीचं तर सगळं जग सोडलेलं असेल ना. आणि कट ऑफ साठी लागतच किती, 5-7 प्रश्न डिसाइडिंग असतात. आणि त्याच्यात पण जर एखाद्या सेक्शनने आणखी धोका दिला तर आपण त्या स्पर्धेतनं बाहेर जाण्याला म्हणजे झालं ना काय, त्याला काय लागतंय. आणि असं प्रत्येक वर्ष असतंय की कुठला तरी एक सेक्शन खतरनाक येतो, खूप अवघड येतो, किंवा प्रत्येक सेक्शन मधले 2-3 प्रश्न क्लास असतात, त्याला दर्जा असतो. ते प्रश्न महाराष्ट्रातले काही नेमकेच पोरं सोडवतात. राईट. तर 2020 साली आलेला हा प्रश्न सुद्धा मेरिटला डिफाईन करणारा होता. आता हा प्रश्न कमी वेळेमध्ये कशा अँगलने सोडवायचा. राईट. आता कन्सेप्ट कशा पद्धतीनं वर्कआउट होतं हे सांगतो मी तुम्हाला. प्रश्न तर सातत्याने सोडून देतो आपण, मी या प्रश्नाच्या संदर्भाने कशा पद्धतीने विचार केला होता हे सांगतो मी तुम्हाला. राईट. आता मी प्रश्न वाचला तर प्रोसेस असेल ना, मी वाचतो, वाचलं की तो प्रॉब्लेम समजतो मला, समजलं की माझ्या डोक्यामध्ये काहीतरी विचाराची प्रक्रिया, निर्णयांची प्रक्रिया होतं आणि ते निर्णय मला त्या तुम्हाला माझ्या स्टेप्स मध्ये दिसून येतं. तर वाचल्याच्या नंतर समजून घेणं, समजून घेतल्याच्या नंतर निर्णय घेणे, ही जी प्रोसेस आहे त्याच्यात मी नेमकं काय केलंय त्याच्यावरती आपण थोडस बोलूया. राईट. आता एका कुटुंबातील जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे जोडपं म्हणजे काय असेल, नवरा असेल, बायको असेल, मुलगा असेल, मुलगी असेल. नवरा बायको मुलगा मुलगी असेल ते 4 जणांचे कुटुंब आहे. हे पहिल्या लाईन मधनं मी एवढं समजून घेतो. वडिलांचे वय त्यांच्या मुलीच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे काय केलेलं आहे, वडील आणि मुलगी, वडील आणि मुलगी त्यांच्या विषयी पटीत बोलले म्हणजे त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. कुणाचं दिलेलं आहे, वडील आणि मुलीचं दिलेलं आहे. आणि मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाचे 1/3, म्हणजे इकडे काय केलंय, आई आणि मुलगा, म्हणजे तिकडं बाप आणि पोरगी त्यांचा एक गट, इकडं आई आणि पोरगा यांचा एक गट दिलाय, यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय, तिकडे त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. ते दोघं तिकडच आहेत, हे दोघं इकडच आहेत. आता त्या दोघांच्या मध्ये संबंध, इकडे ह्या दोघांच्या मध्ये संबंध आहे. आता ह्या दोघांना कनेक्ट करणारा अजूनपर्यंत काही आलं नाही. बघतो, पत्नी तिच्या पतीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, म्हणजे वडिलांपेक्षा आई किती वर्षांनी लहान आहे, म्हणजे तिकडल्या एका माणसाचं कनेक्शन इकडल्या एका माणसासोबत केलेलं. आणि
भाऊ त्याच्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे तिकडली बहीण आणि इकडला भाऊ ह्यांच्यात कनेक्ट केलेला आहे. म्हणजे तिकडं दोघं, इकडं दोघं, त्यांना कनेक्ट करणारा एक ब्रिज आहे. म्हणजे तुम्हाला हे उदाहरण सोडवत असताना माझ्या पुस्तकामध्ये सगळ्यात सुरुवातीच्या दुसऱ्या पेजवरती एक टेक्निक दिलेली आहे तुम्हाला. राईट. हे दोघं, हे दोघं, हे मध्ये दोघांमध्ये कनेक्ट दिलेले. तर हे तिरपा गुणाकार, हे तिरपा गुणाकार, हे तिरपा गुणाकार आणि हे तिरपा गुणाकार, या पद्धतीने हे उदाहरण सोडवलं जाईल. म्हणजे मी आतापर्यंत केलं नाही असं, पण आता करतोच. हे पुस्तक, या पुस्तकाचं हे पहिलं दुसरं पान काढलं की चॅप्टर चालू झाला कीच हे इथं एक स्ट्रक्चर आहे. ते दिसतं का नाही दिसतं आता मला नाही माहिती. तर हे इथं पान नंबर 3 वरतीच पुस्तकामध्ये ती कन्सेप्ट डिस्क्राईब केलेली. या पुस्तकाच्या पान नंबर 3 वरतीच ही कन्सेप्ट डिस्क्राईब केलेली. ती आली कशी, तिचा विचार कसा झाला, याच्याविषयी बोललेला आहे. कन्सेप्ट वरती हा प्रॉब्लेम आहे. राईट. आता मी काय करतो, आता हातावरती घेतो. एका कुटुंबामध्ये मुलगा, मुलगी, वडील आणि त्यांची आई. हे वडील, हे मुलगी. वडील हे मुलीच्या वयाच्या 4 पट आहेत. कळलं? आता आपण काही एक्स पकडतो, वाय पकडतो, तर एक्स वाय पकडायचं नाही. का नाही पकडायचं? अंक पकड ना, सोयीचे अंक पकड. राईट. मग मी मुलगी एक भागाची जर असेल तर वडील किती भागाचे असतील? 4 भागाचे असतील असं सांगतो मी. वडील एक भागाचे असतील तर, मुलगी एक भागाची असेल तर वडील 4 भागाचे असतील. राईट. आता मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 1/3 आहे. हे आई आणि हे मुलगा. 1/3 म्हणजे 1/3 आहे. म्हणजे त्याची आई जर 3 असेल तर मुलगा काय असेल? 1 असेल. हे त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे. हे बघा, आता यांचं गुणोत्तर दिलेलं आहे, यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. आणि इथं जर प्रश्न थांबवला असता तर वयच काढता आली नसती, कारण इकडे प्रमाणे, इकडे प्रमाणे, जोपर्यंत तुम्हाला एक्झॅक्ट एजेस किंवा एक्झॅक्ट इयर्स दिले जाणार नाहीत किंवा एक्झॅक्ट टेन्युअर दिला जाणार नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. राईट. मग आता पत्नी तिच्या पतीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, म्हणजे वडिलांपेक्षा आई 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे आता वडिलांकडून आईकडे जायचंय, तर वडिलांच्या वयातनं आईचं वय जर काढायचं असेल, वडिलांकडून आईकडे जायचं, तर वडिलांचं वय माहित आहे, तर त्याच्यातनं मला आईच्या वयाकडे जायचं असेल तर वडिलांपेक्षा आई किती वर्षांनी लहान आहे? 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे मला मायनस काय करावं लागेल? 4 वर्ष करावं लागेल. -4 वर्ष. वडिलांचं जे काही वय मिळेल मला, त्याच्यातनं मला मायनस काय करावं लागेल? 4 करावं लागेल. राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये पुढच्या ओळीमध्ये काय म्हणले? भाऊ त्याच्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे जो भाऊ आहे त्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. मला आता इकडे बहीण आहे, आता बहिणीकडून भावाकडे जायचे, म्हणजे मुलगीकडून मुलाकडे जायचंय, तो मोठा आहे. म्हणजे मुलीचं वय माहितीये, मुलीकडून मुलाकडे जायचंय, तर मुलीच्या वयामध्ये मला काय करावं लागेल? +4 वर्ष करावं लागेल. हे ह्या उदाहरणाची मांडणी झाली. आणि या उदाहरणाची ही मांडणी झाल्याच्या नंतर मास्तरनी हे तुम्हाला कन्सेप्ट शिकवलेलंच आहे. हे पुस्तकात पण आहे. आणि चॅप्टर जेव्हा चालू होतो तेव्हा त्याचं बेसिक म्हणून हे सांगितलं जातं माझ्याकडनं. तेव्हा त्याचं बेसिक म्हणून मी तुम्हाला सगळ्या सिच्युएशन्स, वयवारी नावाचं चॅप्टर चालू झालं की त्याच्यात नेमकं काय लागतं, ते कुठल्या कुठल्या सिच्युएशन मध्ये वापरायचे हे आमच्याकडनं सांगितलं जातं. माझ्याकडनं काय सगळे शिक्षक सांगत असते. मग त्या सिच्युएशन मध्ये, कुठल्या सिच्युएशन मध्ये, कुठल्या कंडिशन मध्ये कुठली मेथड अप्लाय करायचं, 4-5 गोष्टी आहेत, तेवढंच करायचं असतं. मग कसा प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला? तुम्हाला तुमची स्वतःची गणिताविषयी असलेली नैसर्गिक विचाराची जी
विचार करण्याची जी पद्धत असते ती आमच्याकडनं डेव्हलप झाली पाहिजे. आम्ही तुम्हाला व त्याच त्याच ह्याच पद्धत मी शिकवलेल्या पद्धतीचं गणित आणून तुला करता आलं तर दॅट इज नॉट लर्निंग अँड टीचिंग ऑफ मॅथमॅटिक्स. तुला तुझा विचार करता येणं, तुला विचार करता आला की मग ते दॅट इज टीचिंग ऑफ मॅथमॅटिक्स. मग आता याच्यामध्ये आपली जी कन्सेप्ट आहे किंवा जी माझी टेक्निक आहे किंवा जी वेदिकची टेक्निक आहे त्याचा आपण आता इथं उल्लेख करूया. एक 4 एकक 4, हे 3 एकक 3 यांची वजाबाकी होते 1 भाग, बरोबर. त्यांची वजाबाकी 1 भाग जर झाली तर आपण हे तिरपा गुणाकार करतो. 4 त्रिकम 12, हे -4 × -4 आणि परत त्यांची वजाबाकी करतो. राईट, मायनस ऑफ मायनस प्लस असेल तर 1 भाग बरोबर किती झालं तुमचं? 16 वर्ष झालं. तुम्हाला त्यांनी काय म्हणलंय, आईचं वय किती म्हटलंय? 4 भाग बरोबर किती वर्ष झाले तुमचे? 1 भाग 16 वर्षाचा, तर 64 वर्ष झाले. 64 वर्षामधनं तुम्ही 4 वर्ष जर मायनस केलं तर तुमच्या आईचं वय किती वर्ष असेल? 60 वर्ष असेल. मला सांगा, या उदाहरणाला कुठल्या समीकरणाची गरज होती? राईट, चेक. माझा आक्षेप ह्या गोष्टींवरती आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा समीकरणाने उत्तर येत असतील. राईट, तुमचे उत्तर नक्कीच येत असतील, पण तुमचं उत्तर वेळेमध्ये येत नाही. आणि या मेथडनी वयवारीचं उदाहरण सॉल्व्ह केलं पाहिजे हे सांगणारं महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक किंबहुना देशातलं पहिलं पुस्तक माझं आहे. मी सांगितलेलं त्या पुस्तकात. त्याच्या आधी आम्ही मी टेक्निक म्हणून सांगायचो. आता पुस्तक रूपाने पहिल्यांदा आलेलं पुस्तक आहे ते 1 जानेवारी 2025च्या अगोदर. आणि मार्केटला पुस्तक कधी आलं? मार्च मध्ये. तर त्या मार्चच्या अगोदर, फेब्रुवारी मार्चच्या अगोदर असलेलं एकही पुस्तक मला दाखवा की ज्याच्यामध्ये ही टेक्निक आहे. आणि बार्टीवर येण्याच्या अगोदर युट्यूब वरती कुण्या मास्तरांनी ही टेक्निक सांगितली तेही दाखवा मला. राईट, खूप गरजेचं आहे. तुम्ही गणित जमावं म्हणून शिकू नका, पाया पडतोय. गणित वेळेत जमावं म्हणून शिका. राईट, तर त्याच्या आईचं वय किती वर्ष झालं? 60 वर्ष झालं. तर मी या पद्धतीमध्ये काय काय सांगितलं तुम्हाला, मी या पद्धतीची निवड का केली हे क्लिअर केलं तुम्हाला. राईट, आणि ती निवड केल्याच्या नंतर ती कुठल्या स्थितीमध्ये केली आणि त्याचं एक्झिक्युशन कसं होतं पद्धतीचं ते तर तुम्हाला माहितच असतं. त्या प्रॉब्लेम मध्ये त्या सिच्युएशन मध्ये ही मेथड लागू शकते हेच कळलं पाहिजे तुम्हाला. समजतंय? आणि 1000 मेथड्स नसतात. अत्यंत कमी संकल्पना घेऊन करायचं असतं. तुम्ही माझ्या पुस्तकात थ्रू गेलात तर तुम्ही प्रत्येक चॅप्टर मध्ये हायएस्ट एंडला 3-4 संकल्पना असतील. लई आता मोठं प्रकरण असेल, मोठं म्हणजे त्याचं त्याचं एक व्हॅल्यू असेल. आता एक दोन कन्सेप्ट चॅप्टर फिनिश, 2 कन्सेप्ट चॅप्टर फिनिश. कंपाऊंड इंटरेस्ट सारखा चॅप्टर फक्त एका कन्सेप्टवरती फिनिश आहे. सिंपल इंटरेस्ट सारखा चॅप्टर एका कन्सेप्टवरती फिनिश आहे. लॉस प्रॉफिट एवढा मोठा चॅप्टर 3 कन्सेप्ट वरती फिनिश आहे. आंतरवेगवेगळ सारखा चॅप्टर 2 कन्सेप्ट मध्ये फिनिश आहे. सरासरी आणि व्हॅरिएशन्स वरती. बोट आणि प्रवाह 2 कन्सेप्ट वरती फिनिश आहे. रेल्वे फक्त 3 कन्सेप्ट वरती फिनिश आहे. लांबीची नेहमी बेरीज होते. वेगांच्या बाबतीमध्ये दिशा वगैरे कशी असताना बेरीज करायची का वजाबाकी करायची, आणि एककाचं असेल तर त्याचं बदलायचं कसं करायचं, तेवढ्यावरच कन्सेप्ट फिरवलेले आहेत. म्हणजे कुठलाही चॅप्टर म्हणजे मी मी फार मोठेपणा नाही, ते तेवढंच लागतं, तेवढीच गरज आहे, त्याच्यापेक्षा अधिकची गरज नाही. कळतं? आणि तेवढ्यावरच तुमचं सगळं चालून जातं. तुम्ही जे काही म्हणजे तुम्ही जे करतात ना ते खरंच रिक्वायरमेंट पेक्षा जास्त करतात. ते तुम्ही खूप मेहनत करतो, फक्त तुमच्या मेहनतीला दिशा नाहीये, तर ती दिशा मिळवून घ्या तुम्ही. राईट, आता याच्या पुढच्या उदाहरणामध्ये बघूयात आपण. आता हा प्रॉब्लेम 2021च्या युपीएससी ला आलेला होता. तर युपीएससी ला आलाय तर आम्हाला काय येणार आहे का, असं नसतं. ते ते येतं, ते परीक्षेला पण येतं. ते का नाही येणार?
तुझ्या पण परीक्षेला येतं. तुझ्या परीक्षेतले प्रश्न युपीएससीला आले तर युपीएससीच्या परीक्षेत तुझ्या प्रश्न परीक्षेत आले. राईट. तर हे या प्रश्नाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं याच्यावरती आपण डिस्कस करू. हा प्रश्न मागं पुढं आयोग आपल्याकडे रिपीट करण्याची खूप दाट शक्यता आहे. राईट. काय म्हणले मी तुम्हाला सांगतो या प्रश्नामध्ये. राईट. 1 जानेवारी 2021 या दिवसापासनं कुठल्याही दिवशी, यम या दिवशी, यम डे कुठल्याही दिवशी पेट्रोलचा जर दर करायचा असेल तर त्यांनी एक समीकरण दिलेलं आहे. 80+0.1 यम म्हणजे त्या दिवसाचा क्रमांक 1 जानेवारी पासूनचा. 10 दिवसाच्या नंतर काढायचं असेल तर गुणिले 10 करायचं. 25 दिवसाच्या नंतर काढायचं असेल तर गुणिले 25 करून ती किंमत त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. आता गुणिले 25 ठेवलं तर 2.5 आलं, 82 रुपये किंमत असेल. 1 जानेवारी 2001 पासून 25व्या दिवशी म्हणजे 25 जानेवारी 2001 ला पेट्रोलची किंमत 82 रुपये 50 पैसे असेल. मग वेर एम इक्वल्स टू 1 2 3 4 5 अप टू 100 म्हणजे त्याला थोडक्यात काय सांगायचं माहिती आहे का ह्या वाक्यात. याचा अर्थ असा आहे, 1 जानेवारी 2001 या दिवसापासनं पेट्रोलची किंमत दररोज 10 पैशाने पुढील 100 दिवस वाढणार आहे. 0.1 म्हणजे 10 पैशाने पुढील 100 दिवस वाढणार आहे. पेट्रोलची आजची किंमत किती आहे? 80 रुपये होती. म्हणजे पेट्रोलची आजच्या दिवसापर्यंतची किंमत काय होती, म्हणजे आजचा दिवस लागू होण्याच्या पूर्वीची किंमत किती होती? 80 रुपये होती. म्हणजे 31 डिसेंबर 2020 ला पेट्रोलची किंमत किती होती? तुमची 80 रुपये होती. मग 1 जानेवारीच्या दिवशी पहिल्याच दिवशी 80 रुपये 10 पैसे झाले, दुसऱ्या दिवशी 80 रुपये 20 पैसे झाले, तिसऱ्या दिवशी 80 रुपये 30 पैसे, चौथ्या दिवशी 80 रुपये 40 पैसे, पाचव्या दिवशी 80 रुपये 50 पैसे, असं दररोज 10 पैशांनी 100 दिवस वाढणार आहे असं सांगितलं. त्याच्यानंतर मग ती किंमत 100 दिवसाच्या नंतर स्थिर राहणार, त्याच्यात कुठलाच बदल होणार. तर दुसऱ्या बाजूला ऑन अदर हँड, दुसऱ्या बाजूला डिझेलची किंमत ही एनव्या दिवशी कुठल्या किमतीनं दिली जाते? 69+0.15 एन. म्हणजे डिझेलची किंमत ही दररोज 15 पैशांनी वाढणार आहे. तिथं यांची किंमत काही पण असेल, तिथं रिस्ट्रिक्शन्स नाहीत 100 दिवसापर्यंत वाढेल का नाही वाढेल. पेट्रोल दररोज 10 पैशांनी वाढणार आहे आणि डिझेल दररोज 15 पैशांनी वाढणार आहे. झालं 2 क्लिअर. त्याच्या पुढे महत्वाचं काय सांगितलेलं आहे की 69 रुपये हे ज्या दिवशी 1 जानेवारी उजळणार आहे त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत 69 रुपये किंमत आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी 69 रुपये 15 पैसे किंमत असेल डिझेलची. दुसऱ्या दिवशी 2 तारखेला 69 रुपये 30 पैसे, तिसऱ्या दिवशी 69 रुपये 45 पैसे, 69 रुपये 60 पैसे असं वाढत जाणार. तर 2021च्या कुठल्या तारखेला पेट्रोल आणि डिझेलची किंमत सारखी होईल असं म्हणलेलं आहे. राईट. माझं म्हणणं काय तुम्हाला सांग. हे पेट्रोल, हे डिझेल, राईट. याची किंमत किती रुपये होती आजच्या दिवसापूर्वीपर्यंत? 80 रुपये. याची किती होती? 69 रुपये. याच्यातला फरक किती आहे? 11 रुपयाचा. त्यातला फरक किती रुपये? 11 रुपये. म्हणजे ते काही आता बदलणार, म्हणजे फरक किती? 11 रुपये. आता इथून काय होणार आहे दररोज, म्हणजे 1 जानेवारी, आता आज उजळलं 1 जानेवारी, आता तिथून पुढं त्यांच्या किमती बदलत जाणार आहे. पेट्रोलची किंमत, हे पेट्रोल झालं, हे पेट्रोलची किंमत किती दिवस बदलणार आहे? फक्त 100 दिवस बदलणार आहे. आणि डिझेल मात्र दररोजच बदलणार, त्याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन्स नाही. तर मी काय करतो, 100 दिवसाचा लेखाजोखा घेतो हातावरती. 100 दिवसानंतर हा दररोज 10 पैशांनी वाढतो. 0.1 गुणिले 100 बरोबर 10 रुपये वाढ झाली. आणि हे 0.15 गुणिले 10 बरोबर हे 15 रुपयांनी वाढ झाली. आणि तुम्ही जर इथं 100व्या दिवसानंतर बघितलं तुम्ही,
80 रुपयामध्ये 10 रुपयाची जर वाढ झाली तर ती 90 रुपयाची असेल, आणि 69 रुपयामध्ये 15 रुपयाची जर वाढ झाली तर ती 84 रुपये असेल. काय वेगळं केलं मी? काहीच केलं नाही. तिथं जे दिलंय त्याची रिडिंग करण्याची माझी ताकद आहे, त्याला समजून घेतलं मी. आता त्याच्यानंतर कोण वाढणार नाहीये? पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ होणारच नाही, ती जशाला तशी राहणार आहे. पेट्रोल बदलणार नाही. आता फक्त बदलेगा कोण? राजा डिझेल बदलेगा. दररोज डिझेल किती पैशांना वाढणार आहे? 15 पैशांनी वाढणार आहे. आपल्याला काय पाहिजे? दोघांच्या किमती काय झाल्या पाहिजे? इक्वल झाल्या पाहिजे, समान झाल्या पाहिजे. आता या दोघांच्या किमती समान करायचं असेल तर याच्यातला गॅप किती रुपयाचा आहे? 6 रुपयाचा. ते 6 रुपये कव्हर झाले पाहिजेत. डिझेल एका दिवसाला किती कव्हर करते? 0.15 रुपये कव्हर करते, म्हणजे 15 पैसे कव्हर करते. किती कव्हर करायचे त्याला इक्वल होण्यासाठी? 6 रुपये कव्हर करायचे, तर किती दिवस लागतील? यन भागिले 0.15 बरोबर 40 दिवस लागतील. 15×4 = 60 ना. म्हणजे या तारखेपासून जर बघितलं तर हे 100 दिवस, आणि पेट्रोल कॉन्स्टंट झाल्याच्या नंतर डिझेल चालला त्या पेट्रोल पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे 40 दिवस, असं 140 दिवसानंतर त्यांची किंमत काय झालेली असेल? समान झालेली असेल. काय केलं असं विशेष? काय केलं? काय होतं माझं काय माझं ह्या गणिताच्या बाबतीतला अप्रोच काय आहे, किंवा माझी कुठली संकल्पना आहे, काय तुम्हाला कळलं नसेल मला सांगा. तर तुमचा प्रॉब्लेम काय ते माहितीये का? तुम्ही या बाबीला तुम्ही समजूनच घेतलेलं नसतंय. ह्याचा बिझनेस मिनिंग काय हे तुम्हाला कळलेला नसतंय. त्याचा बिझनेस मिनिंग जर कळला असता तर ते तुम्हाला ती प्रॉब्लेम आला असता. इथं तर त्यांनी लिहिलं असतं की पेट्रोलची किंमत दररोज 10 पैशांनी पुढील 100 दिवस वाढते, असं म्हणलं तर तुम्ही लगेच केलं असतं. डिझेलची किंमत दररोज 15 पैशांनी वाढते असं म्हणलं तर तुम्ही तुम्ही सॉल्व्ह केलं असतं, त्याला काही तुम्हाला अवघड नाही केलं असतं. पण ते जे मांडण्याची पद्धत आहे किंवा ती सांगण्याची जी पद्धत आहे, राईट, ती ज्या पद्धतीनं मेक मारून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला तो प्रॉब्लेम डिफिकल्ट वाटतो. समजतंय? मग मला सांग, तुला 1 जानेवारीच्या नंतर 140 दिवसाला कुठली तारीख येते बघायचंय. पूर्ण जानेवारीचे 31 दिवस, फेब्रुवारी 2021 असल्यामुळं फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतील. 21चा उल्लेख करण्याचं कारणच तेवढं आहे की तू पुढं जात असताना लीप वर्ष आहे की नाही हे तुला क्लिअर व्हावं. जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे दिवस निश्चित करता यावेत म्हणून 2021चा उल्लेख केला. त्याचा दुसरा काही हेतू नाहीये, राईट. मार्चचे किती दिवस असतील तुझे? 31 असतील. आणि एप्रिलचे किती असतील तुझे? 30 असतील. हे दोन याच्यात टाकले, 30 30 120 झाले. तुला 140 दिवसापर्यंत जायचंय, म्हणजे 30 एप्रिल पर्यंत तुझा 120 दिवसांचा प्रवास झालेला आहे. अजून तुला 20 दिवस लागणार आहेत. म्हणजे मे महिन्याचे किती दिवस झालेले असतील तुझे? 20 दिवस झालेले असतील. मे महिन्याचा 20वा दिवस हा 20 मे ही तारीख दाखवतो. पहिला दिवस 1 मे दाखवतो, दुसऱ्या दिवस 2 मे, तिसरा दिवस 3 मे, चौथा दिवस 4 मे, पाचवा दिवस 5 मे. तर तो कितवा दिवस असेल? 20 मे ही तारीख असेल. काय केलं हो तुम्ही? कुठली कन्सेप्ट वापरली होती? कन्सेप्ट बिन्सेप्ट काहीच नाही. मला या विधानाचा मला अर्थ काढता आला. मला ते विधान माझ्या व्यावहारिक पद्धतीने मला समजून घेता आलं होतं, म्हणून मला हे उदाहरण सोडवता आलं. कळतंय? ह्या उदाहरणामध्ये तुला काय काय दिलेलं आहे तुला? तर तुला कॅलेंडरचा पण कन्सेप्ट आहे तुझा, आणि सोबत सोबत तुझं मॅथमॅटिकल अनालिसिस जे काही आहे, समीकरणांच्या रूपाने जर एखादी गोष्ट मांडली असेल किंवा एखाद्या मॅथमॅटिकल क्वांटिटीच्या स्वरूपामध्ये काही एक्सप्रेस केलं गेलं असेल, तर ते तुला कितपत रिडेबल आहे, तू ते कितपत सहजतेनं वाचतोस हे चेक केलेलं आहे. अशा प्रकारची उदाहरणं पुढे भविष्यामध्ये तुला दिसू शकतात, राईट. आता याचं पुढच्या उदाहरणामध्ये
याच्या पुढच्या उदाहरण, हा प्रॉब्लेम एएसओच्या 2020च्या परीक्षेला आले. आता हा प्रॉब्लेम तुम्ही पीवायक्यूचे बऱ्याच जणांचे पुस्तकं घेतलं असाल तर काही जणांनी त्याचं उत्तर काढलंय. काही जण म्हणतात की आयोगाने दिलेलं उत्तराशी आम्ही सहमत नाहीयेत, आयोगाने खरं तर हे रद्द करायला पाहिजे होतं वगैरे, किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं काढले ते खतरनाकच आहे. कळ. आता त्यांनी काय केलं तुम्हाला सांगू. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायला पाहिजे. तुम्ही जेव्हा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तुम्ही जेव्हा सोडवत असतो, तेव्हा तुमचं जागृत राहणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू देत असताना जेवढे सजग असतो, पुढचा माणूस मला काय प्रश्न विचारायला लागलाय, मुलाखत देताना सजगच असताना नेमकं काय विचारायला लागलाय, तरच तुम्ही नेमकं काय बोलायचं ठरवू शकतो. अगदी तसंच तुम्ही परीक्षेमध्ये उदाहरण सोडवत असताना तुम्ही नेमकं वाचलेलं तुला अनालाइज झालं पाहिजे, आणि तू सॉल्व्ह करत असताना नेमकं काय घडायला लागले याच्यावरती पण तुझी नजर असली पाहिजे. राईट. तर गणितामध्ये मॅथमॅटिकल इंडक्शन नावाची कन्सेप्ट येत असते. ती हे चेक करत असते की तू ते उदाहरण सोडवत असताना तू कितपत सजग आहेस हे चेक केलं जातं. दॅट इज कॉल्ड एज अ मॅथमॅटिकल इंडक्शन. अरे ये ऐसा हो रहा है, चल लगा दे इसको. जनरलाइज करण्याच्या कार्यक्रमाला मॅथमॅटिकल इंडक्शन असं म्हणतात. राईट. त्या प्रवृत्तीतला हा प्रॉब्लेम होता. एका प्राणी गटात बाल व प्रौढ माद्या आहेत असं सांगितलं. माद्या आहेत, पण त्या माद्याच आहेत, सगळ्याच माद्या आहेत. काही प्रौढ आहेत म्हणजे मोठ्या आहेत वयाने, आणि बाल म्हणजे लहान आहेत. नवजात मादी 1 महिन्यात प्रौढत्व प्राप्त करते. समजा आज जर मादी जन्मली तर ती 1 महिन्याच्या नंतर मॅच्युअर होते, प्रौढ होते. राईट. आणि जर परिस्थिती अनुकूल असेल, परिस्थिती अनुकूल म्हणजे तिच्या सगळ्या कंडिशन्स फेवरेबल असतील, मेल नाही, बेल नाही, काही ताप आला नाही, काही झालं नाही, येण्याला लागला नाही तिला, तर 5 वर्षापर्यंत, तिथून पुढे 5 वर्षापर्यंत दर महिन्याला एक मादी जन्माला घालत असते. समजा आज 1 जानेवारी आहे, आज त्या मादीचा जन्म झाला, तर 1 फेब्रुवारीला ती प्रौढ होते. कळलं. आणि 1 मार्चला पहिलं पिल्लू जन्माला घालतं. आणि एकदा का पिल्लू जन्माला घातली ती की पुढे 5 वर्ष तिला बघायचं काम नाही. दर महिन्याच्या 1 तारखेला एक पिल्लू जन्माला घालणं म्हणजे घालणं. ती कुणाचा ऐकणार नाही. कळलं. जन्माला येणं, 1 महिन्याचा प्रौढाचा कालावधी, आणि तिथून मग पुढे 1 महिन्यापासून पुढं मरेपर्यंत पिल्ले जन्माला घालायचं काम तिचं. म्हणजे 5 वर्षामध्ये 12×5 = 60 असतील. 5 वर्षाचा जर कालावधी लागला, जन्मलेला 1 महिना, जन्मलेल्यापासून ते मॅच्युरिटी पर्यंत 1 महिना, मॅच्युरिटी पासून ते डिलिव्हरी पर्यंत 1 महिना, पहिल्या 2 महिन्यामध्येच ती पहिलं पिलू बाहेर काढते. राईट. म्हणजे आणि मग तिथून पुढे 60 महिने, 60व्या महिन्यापर्यंत दर महिन्याला एक पिलू बाहेर, म्हणजे 58 पिल्ले देणार. कळलं. मग एका गटात सुरुवातीला एक नवजात मादी असते, एकदम नवजात एक गट आहे, त्याच्याकडे बाकी काहीच नाही. आज आत्ता नवीन गट तयार झालाय, आत्ता एक नवजात मादी म्हणजे आत्ताच जन्मली आणि तीच तुझ्याकडे. तर 10 महिन्यानंतर लगेचच त्याच्याकडे किती मादे असतील. राईट. मग तुम्हाला कसं सांगितलं, या आजचा महिना, एक नवजात, पुढचा महिना, मग हीच एक प्रौढ होईल. दुसरा महिना, ही एक प्रौढला प्रौढ राहील आणि हिच्यापासून एक नवजात जन्माला येईल. पुढचा महिना, तिसरा महिना, ही प्रौढला प्रौढ, हिच्यापासून एक नवजात,
आणि हे नवजात प्रौढ होईल. त्याच्या पुढचा महिना त्याच्या आईला असं करत करत त्यांचे सगळ्यांचे बाळंतपण करायचे. आणि एक वेळ येते तुला, तू एवढा कन्फ्युज होतो की त्याच्या आईला कोणती प्रौढ आहे, कोणती बाळंताचं बाळंतपण करायचं तुला काही कळतच. कुणाला डिंकाचे लाडू खाऊ घालायचे आणि कुणाला खाऊ घालायचे नाही ह्याच्यात परेशान होतो. बघ, माझं सांगणं काय, हे गणित असं होतं. मॅथमॅटिक्स मध्ये फेबोनाची सिरीज नावाची एक कन्सेप्ट येत असते, त्याचं हे वर्ड प्रॉब्लेम्स होत. कसं होतं तुला सांग. सुरुवात हे पहिला महिना, हे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा आणि 10वा. सुरुवातीला तुझ्याकडे एकच नवजात मादी आहे. एक महिन्याच्या अखेरीस तुझ्याकडे ती एक प्रौढ होईल, ती काही जन्माला घालणार नाही. तू जेव्हा पुढच्या महिन्यामध्ये जाशील ना, तर ही प्रौढ मादी एका नवजात मालकाला जन्म घालते. म्हणजे ती प्रौढ आणि नवजात अशी तुझ्याकडे दोन होतील. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जातील ना, ही जी प्रौढ आहे ती जन्माला घालेल, आणि ती नवजात होती ती प्रौढ होईल. म्हणजे तुझ्याकडे दोन प्रौढ आणि एक नवजात असतील, म्हणजे तीन झालेले असतील. बरोबर. आता थोडं डोळे उघड. हे बघ, हे एक आणि ह्या एक ची बेरीज इथं आहे, दोन. आता हे एक आणि ह्या दोनची बेरीज इथं आहे. त्याला फिबोनाची सिरीज म्हणतात. म्हणजे आता ह्याच्या पुढच्या महिन्यामध्ये काय, या दोघांची बेरीज इथं असेल 5. याच्या पुढच्या महिन्यामध्ये काय असेल, या तिघांची बेरीज इथं 8 होईल. जेव्हा पिल्ले 5 आणि 8 होतील ना, तेव्हा तुला कळणारच नाही कोणाला बाळणपणाला पाठवायचं आणि कुणाचं नवजात झालंय, कोणतं प्रौढ झालंय. कळलं, ती जे अनालिसिस करून दिलेले त्याच्यानुसार. म्हणजे तुला काय पाहिजे तुझं, तू ते करत असताना तू सजग पण असला पाहिजेस, की यार इथं असं घडायला लागलं तर पुढे असं घडत जाणार आहे. किती सोपा प्रॉब्लेम आहे. मग मी काय म्हणतो, या उदाहरणाला आता हे 8 झालं, हे 8 आणि 5 इथं 13, 13 आणि 8 21, 21 आणि 13 हे 34. जेव्हा हे एवढ्या आकड्यापर्यंत जाईल तेव्हा तू काय पागल होशील ना तू. ते का पद्धत आहे. मग हे 34 आणि 31 ची बेरीज किती झाली, 55 झाली. आणि 55 आणि 34 ची बेरीज 89 झाली. म्हणून तिचं उत्तर 89 आहे. इतकं सोपं सहज उदाहरण होत आहे. काय रिक्वायरमेंट होती, तर परीक्षेची रिक्वायरमेंट एक होती की तुला ते करत असताना लगेचच्या लगे तुला अनालाइज झालं पाहिजे होतं. तू तेवढा सक्षमपणानं बघायला पाहिजे होतं की यार इथं 2 झाले म्हणजे ह्या 1 आणि 1 ची बेरीज झाली, इथं 3 झाले म्हणजे हे 2 आणि 1 ची बेरीज झाली, इथं 5 पाहिलेत म्हणजे ह्या 3 आणि 2 ची बेरीज झाली. एवढं तुला तिथं क्लिक व्हायला पाहिजे होतं. त्याचंच हे उदाहरण होतं. किंवा तुला शिकताना, खरं तर एमएससी वगैरे बीएससी वगैरे झालेल्या पोराला फिबोनाची सिरीज शिकवलेली आहे, त्याला वाचल्या वाचल्या कळायला पाहिजे फिबोनाची सिरीजचं अप्लिकेशन. आठशे पोरांना तर बिचारांना हे ऑब्झर्वेशन तर करावं लागेल. पण ज्यांचं बीएससी झालेलं आहे, बीएससी फिजिक्स असेल मॅथ्स असेल, फिबोनाची सिरीज झालेली आहे, त्या पोराला वाचल्या वाचल्या क्लिक व्हायला पाहिजे होतं. किंवा इंजिनिअरिंग झालेली, राईट. पण त्याची गरजच नाहीये खरं तर. तुम्ही ती ते ते करत असताना तुम्ही सजीव आहात, तुम्ही जीव गेला नाही तुमचा, तुमचं लक्ष आहे सगळ्या बाबींवरती. अशा पद्धतीने केलं तरी उदाहरण सोपं होतं, राईट. त्याच्यानंतर हा एक प्रॉब्लेम आला 2019च्या युपीएससी ला आलेला प्रॉब्लेम आहे, कॅलेंडरवरचा प्रॉब्लेम. काय म्हणले, मिस्टर एक्स नावाचे एक कार्यकर्ता आहे. मिस्टर एक्स,
आणि त्याला 3 मुलं आहेत. किती मुलं आहेत? 3 मुलं आहेत. मिस्टर एक्सला किती मुलं आहेत? 3 मुलं आहेत. आणि त्याच्या पहिल्या मुलाचा वाढदिवस हा एप्रिल महिन्याच्या 5व्या सोमवारी येतो. एप्रिल महिन्याच्या 5व्या सोमवारी येतो. पहिल्या मुलाचा वाढदिवस हा एप्रिल महिन्याच्या 5व्या सोमवारी येतो. दुसऱ्या मुलाचा वाढदिवस हा, दुसरं पोरग जे आहे त्याचं नोव्हेंबर महिन्याच्या 5व्या गुरुवारी आहे. आता वाढदिवस म्हणजे तर एकाच वर्षामध्ये असतील ना त्या पोरांचे. राईट. पहिल्या पोराचं एप्रिल महिन्याच्या 5व्या सोमवारी म्हणजे शेवटच्या सोमवारी. दुसऱ्या पोराचं नोव्हेंबर महिन्याच्या 5व्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी वाढदिवस आहे. राईट. तर त्याचा तिसऱ्या मुलाचा जन्म 20 डिसेंबर या तारखेचा असेल तर त्या वर्षी त्याचा वाढदिवस कुठल्या वारी असेल असं विचारलेलं आहे. राईट. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की या दर्जाची कन्सेप्ट असणार पहिलं पुस्तक माझं आहे. इन्क्लूड केले आपण. कळलं. माझ्या पुस्तकात कॅलेंडरची कन्सेप्ट शिकवलेली आहे. त्या कन्सेप्टनं हे प्रॉब्लेम चुटकीसरशी सोडतो. आणि हा प्रॉब्लेम आयोगाला विचारायला खूप काही दिवस नाही येत. कळलं. राज्यसेवेचा पॅटर्न बदललेला आहे. बदललेल्या स्थितीमध्ये आयोगाने जर सीसॅटचं अनुकरण केलं युपीएससीचं तर तिथले प्रॉब्लेम्स येतील. आणि एकदा का युपीएससीच्या सीसॅटचे प्रॉब्लेम राज्यसेवेच्या सीसॅटला यायला चालू झाले की ग्रुप बी आणि सी ला यायला काय वेळ लागतो त्याला. है हा? त्याच्यामुळे हे करून ठेवायचं. कोई ज्यादा देर नहीं, आने वाला नोव्हेंबर उसके पहिले राज्यसेवा आहे. त्याच्या पहिल्या राज्यसेवा आहे. आणि जर तसं झालं आणि नोव्हेंबरला पण अशाच ह्याच्यात विचारलं तर आपल्याला उगा आराम नको आणखी 1 वर्ष. ओके. फुल प्रूफ राहा. युट्यूबला येऊन उगा सुरेखा पुणेकर किंवा गौतमी पाटलांनी नाचल्यासारखा नाचणाऱ्याला फॉलो करू नका. कळतंय का? ज्याच्याकडे असतंय ना त्याने दाखवायच्या नादाला जात नाही. किंवा कोणावर दोषारोप पण करत नाही. ज्याच्याकडे नसतं ना त्याच उतळ पाण्याला जास्त खळखळाट असतं. त्याला त्याचा धंदा चालवायचा असतो म्हणून त्याला ती मारमार करत होतो. थोडं शहाण्यासारखं वागा. राईट. अब देख सुलतान पहिला मुलगा. कुठला महिना? एप्रिलचा महिना आहे. 5वा सोमवार हा एकतर 29 एप्रिलला असेल किंवा 30 एप्रिलला असेल. दोन्हीपैकी एक कुठंतरी असेल. जर त्या महिन्याची सुरुवात सोमवारनं झाली असेल तर 1, 8, 15, 22, 29 ला सोमवार असेल. जर त्या महिन्याच्या 2 तारखेला सोमवार असेल तर त्या महिन्याच्या 30 तारखेला सोमवार असेल. आता ते त्या महिन्याच्या सुरुवातीवर अवलंबून आहे, आपल्या हातात नाही येत. पण आपल्याला एवढं निश्चित कळलं त्याच्यातनं की एप्रिल महिना 30चा आहे आणि त्याचा वाढदिवस एकतर 29 तारखेला असेल किंवा एकतर 30 तारखेला असेल. राईट. जसं हे त्याच्या पहिल्या मुलाच्या बाबतीमध्ये कळलं तसं त्याचा दुसरा मुलगा, तो सुद्धा एकतर 29 नोव्हेंबरचा असेल किंवा 30 नोव्हेंबरचा असेल. आणि त्याच्या तिसऱ्या मुलाचा वाढदिवस 22 डिसेंबर. त्याचा वार काढायचा आपल्याला.
जोपर्यंत तुम्हाला त्याच्या पहिल्या मुलाचं डेट ऑफ बर्थ माहिती होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्या दुसऱ्या मुलाचा डेट ऑफ बर्थ काढता येणार नाही. आणि डेट ऑफ बर्थ माहीत झाल्याशिवाय आपल्याला ह्याचा वार काढता येणार. अब क्या करे सुलतान, दिवस तर मोजताय ना. आपण आपल्या पुस्तकामध्ये डोंट फॉरगेट म्हणून जी स्माइली दाखवलेली आहे त्याच्याने सांगितलेलं आहे, जर सगळ्याच तारखा एकाच वर्षातल्या असतील तर वर्षाचा विचार करायची गरज नाहीये सांगितलेलं आहे. त्याच संकल्पनेचा इकडे वापर करायचा आहे. वर्ष तेच असेल ना, वाढदिवस एकाच वर्ष. मी काय करतो, 29 आणि 5, 34. बाकी किती आली? 6. 7 न भागतात ना. 34 भागिले 7 केलं, बाकी 6 आली. इथं बाकी 0 आली. हे 6 आलं तर याचं काय येते? एक मिनिट हं. इथं मी त्याच्यात कंसात लिहितोय, इथं 6 आलं, इथं 0 आलं. 6 आलं तर काय यायला पाहिजे? शनिवारी यायला पाहिजे किंवा एकतर रविवारी यायला पाहिजे. राईट. नोव्हेंबर. नोव्हेंबर म्हणजे तुला नोव्हेंबरचा कोड आहे 2. 31 झालं, 31 ला 6 भागलं 30 आलं. सॉरी, 31 आलं, 6 भागलं साहेबांची 30, बाकी 1 होईल. त्याचा वार आला सोमवार. आणि इथं 2 उरेल, त्याचा वार येईल मंगळवार. आता मी काय करतो, मला त्यांनी काय सांगितलंय की त्याच्या मुलाचा वाढदिवस हा कधी आहे? सोमवारी. आणि इकडला वाढदिवस त्याचा गुरुवारी आहे. ह्या पोराचा वाढदिवस सोमवारी. मी जर ह्या रविवारला सोमवार म्हणलं तर एक दिवस पुढे जाते. मग इथं सोमवारचं मंगळवार होईल, मंगळवारचं बुधवार होईल. एक एक दिवस पुढे जाऊन मला इथं गुरुवार भेटत नाही. दिसतंय का बघा तुम्हाला कुठं? इथं काय गुरुवार म्हणलेला नाही याचा वाढदिवस. मी जर ह्या रविवारच्या जागी मी सोमवार लिहिलं, हेच इथं 30 एप्रिलला त्या पोराचा वाढदिवस आहे असं कन्सिडर केलं, इथं सोमवार लिहिलं मी. तर रविवारला सोमवार म्हणतो म्हणजे एक दिवस पुढे गेलो. मग आता इथं एक दिवस पुढे गेलं तर इथं मंगळवार येते, पण मला गुरुवार पाहिजे, मंगळवार नाही पाहिजे. आणि इथं मंगळवारला एक दिवस पुढे गेलं तर बुधवार येते, मला ते जमणार नाही. म्हणजे ह्याच्यातनं मला एक निश्चित झालं की माझ्या पहिल्या पोराचा वाढदिवस 30 एप्रिलला नाहीये. मग त्या दिवशी जर इथं सोमवार असेल, शनिवार पासून सोमवार म्हणजे +2 पुढे गेलं. मग इथं +2 पुढे गेलं तर मंगळवार सोडून बुधवार येईल. बुधवार नाही, तिथं गुरुवार आहे, त्याच्यामुळं त्या पोराची ही तारीख असणार नाही. पण हेच +2 केलं मी तर त्याचा गुरुवार असेल. म्हणजे मला हाताला लागली माझ्या क्ल्यू की त्याच्या पहिल्या पोराचा वाढदिवस 29 एप्रिलला सोमवारी होता, तर दुसऱ्या मुलाचा वाढदिवस त्याच वर्षात 30 नोव्हेंबरला गुरुवारी. आणि प्लस किती करायचंय? 2 करायचंय. 22 आणि डिसेंबर LAF लास्ट 4. 22 आणि 4 26. 26 ला मी 7 न भागलो. 7 त्रिक 21, बाकी 5 उरली. बाकी 5 उरली तर त्या दिवशी शुक्रवार यायला पाहिजे. पण मला +2 करावं लागेल. शनिवार सोडून काय असेल? रविवार असेल. म्हणजे त्याच्या पोराचा वाढदिवस हा याच्या म्हणण्याप्रमाणे तिसऱ्या पोराचा वाढदिवस कधी असेल? तर रविवारी असेल. हे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये लपलेलं काय होतं? कन्सेप्ट होती. ते त्याच्या एक्सपेक्टेशन्स होत. दिवस मोजून बिजून काही होणार नव्हतं इथं. राईट. मी काय बोलतो समजतंय का नाही? कळलं? म्हणजे माझ्याकडं कन्सेप्ट आहे. आणि कन्सेप्टला आता हे शिफ्ट करायचं, प्रत्येक उदाहरणामध्ये शिफ्ट केलेलं पुस्तकामध्ये. कोर्स घेतला असता तर कोर्समध्ये घेतलेला आहे, मागं पुढे शिफ्ट होतोच आपण. लाईव्ह बॅच केली तरी तसंच करायचंय. दुसरं करतोच काय आपण? कोड सिस्टीम पाठ करतो आणि कोड सिस्टीम पाठ करून मागं पुढे सरतो, खलास. फक्त इथं त्या एकाच वर्षातल्या आहेत आणि त्यांच्या वर्ष विचारात घ्यायची गरज नाही. हे एवढं एक एक्स्ट्रा कन्सेप्ट आपण काय केलेली, अप्लाय केलेली आहे. हे ते लावण्याची ताकद पाहिजे आपल्याकडे.
राईट. त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आपल्याला 2019च्या ग्रुप सीच्या पेपरला आलेला प्रॉब्लेम. आता या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय दिले सांगतो. C1 आणि C2 असे दोन महाविद्यालय दिले. C1 आणि C2 या दोन महाविद्यालयामध्ये एकूण 480 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत? 480 विद्यार्थी. राईट. आणि या 480 विद्यार्थ्यांमध्ये एक सर्वेक्षण केलं की ते कसल्या प्रकारचा संगणक वापरतात. संगणक किती? दोन प्रकारचे, एक डेस्कटॉप आणि एक लॅपटॉप. तर नुसतं डेस्कटॉप किती जण वापरतात, नुसतं लॅपटॉप किती वापरतात, दोन्ही किती वापरतात, आणि आम्ही काही वापरतच नाहीत अशा पद्धतीचे 4 कॅटेगरीमध्ये त्यांचं काय सर्वे केलंय. C1 आणि C2 महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 9:7. कळलं? म्हणजे C1 आणि C2 महाविद्यालयातल्या जे काही विद्यार्थ्यांची संख्या आहे त्यांचं गुणोत्तर 9:7 आहे. तर C1 महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांकडे किमान एक प्रकारचा संगणक आहे असं विचारलं. कमीत कमी एक प्रकारचा संगणक पाहिजे. राईट. आता जनरली आम्ही जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा याला केसलेट्स असं म्हणतात, की त्याच्यामध्ये त्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. खरं तर काय पाहिजे होतं माहिती आहे का? इथे ऑप्शन पाहिजे होता, उत्तर माहिती अपुरी आहे, माहिती अपूर्ण असं द्यायला पाहिजे होतं. तर बहुतांश विद्यार्थ्याला काय वाटतं की यार हे इथं डॅश दिलेला आहे आणि टेबलमध्ये ही माहिती दिलीच नाही. एक थोडा अभ्यासू विद्यार्थी असेल तर त्याला वाटतं की आपण ह्या जागा काय केल्या पाहिजेत, आता आपल्याला भराव्या लागतात. राईट. तो भरण्याचा प्रयत्नही कर. कसा करेल? एकूण विद्यार्थ्यांची ही रांगेमध्ये 70 आहेत, त्यातले इथे 30 गेले तर इथे किती राहतील? 40 राहतील. इथं एकूण 40 आहेत, त्यातले 15 गेले, इथे किती राहतील? 25 राहतील. ओके. आता 9:7 16 भाग बरोबर किती? 480. एक भाग बरोबर 30. हे 270 आणि हे 210. म्हणजे C2 कॉलेजमध्ये एकूण 210 विद्यार्थी आहेत. मग तू यांची बेरीज करून इथं काहीतरी देण्याचा प्रयत्न करशील. राईट. इथला आकडा लिहिशील तू. इथला आकडा माहित झाला तुला की इथल्या याच्यावर इथला लिहिशील तू. तुला इथले एकूण 270 माहिती आहे, त्याच्यावर तू इथला आकडा काढशील. इथला आकडा काढून तू इथला आकडा काढशील. ठीक आहे. जागा भराव्या लागतील. आणि मग किमान एक प्रकारचा संगणक आहे असे किती विद्यार्थी आहेत असं विचारले. मग त्याच्यावरून तू प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेशील. प्रॉब्लेम कुठे आलाय? ग्रुप सीच्या प्रीला आलाय. तेवढा वेळ आहे. चल राज्यसेवेला आलाय तर 2-2.5 मिनिटं तरी आहेत असं म्हणतो. राईट. म्हणजे एक 1.5-2 मिनिटं, 1.5 मिनिटं तरी देऊ शकतो बाबा मी. तर तेवढा वेळ नाहीये. तुला या उदाहरणामध्ये किमान एक प्रकारचा संगणक आहे. किमान या शब्दाचा किमान एक या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. मी आपल्या प्रोबॅबिलिटी आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन नावाच्या चॅप्टर मध्ये खूप सविस्तरानं खूप छान पद्धतीनं मांडलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. कमीत कमी आणि जास्तीत जास्त ही कन्सेप्ट खूपच सुंदर एक्झाम्पल देऊन असे 2 बॉक्स काढून, राईट, खूपच सुंदर दिलेला आहे. मला आठवतं ते पुस्तक, ती कन्सेप्ट मांडताना माझी अख्खी रात्र गेली होती ते 2 पानं डिझाईन करताना. राईट. पुस्तक तयार करत असताना जागरण केलेल्या आणि त्यात आलेल्या अडचणीवरती काढलेली रात्र आणि आलेल्या अडचणीवरती एक सुंदर पुस्तक लिहू शकतो. माझ्या पुस्तकाची कथा मत. राईट. तर किमान एक या शब्दाचा अर्थ असा असतो
फक्त डेस्कटॉप किंवा फक्त लॅपटॉप, हे किमान एक झालं. किंवा कमीत कमी एक म्हणल्याच्या नंतर तुला जास्तीत जास्त किती वापरायची मुभा असते, किंवा दोनही प्रकारचे संगणक वापरणारे तुला विद्यार्थी बघायचे. म्हणजे तुला डेस्कटॉप वापरणारे पण चालतील, लॅपटॉप वापरणारे चालतील, दोन्ही चालतील. तुला चालणार काय नाहीये, तुला कोणतंही संगणक न वापरणारे विद्यार्थी नको आहेत तुला. कमीत कमी एक तर वापरलं पाहिजे. म्हणजे तुला हे तीन पाहिजे, हे नको आहे. बरोबर, हे नको आहे तुला. आता बघ मी काय म्हणतो, हे C1 नावाचं कॉलेज आहे, हे C2 नावाचं कॉलेज आहे. हे 9-7 प्रमाणे आहे. 9-7-16 भाग बरोबर एकूण 480 विद्यार्थी दिले. एक भाग बरोबर 30 विद्यार्थी आहेत. मला माझं देणं घेणं कुठल्या महाविद्यालयासोबत आहे, C1 सोबत आहे. म्हणून ही किंमत मी C1 मध्येच ठेवतो. हे 270 विद्यार्थी, एकूण 270 विद्यार्थी आहेत. मला हे पण पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. मला नको कोण आहे, हे 15 नको आहेत माझ्या उत्तरासाठी. नको असणं म्हणजे तुला तुझ्या आयुष्यातून ती गोष्ट वजा करायला. आता मी सांगितलं ना तुला, तुला नको काय आहे. युट्यूबवर येऊन उगं धिंगाणा करून गोरगरिबाच्या लाकडाला काहीच घेतोय मी, असं करून तसं करून स्वतः ठार फॉर्च्युनर घेऊन घेतली बरं का म्हणून सांगणाऱ्यांच्या नादाला लागायचं नाही. तुला तुझा आयुष्यातला वेळ वाचवायचा आहे. प्रॉपर तुला डेप्थ देऊन पेपर कसाही आला तर तुझं वर्ष वाचला पाहिजे, याच्यासाठी झगडणाऱ्या मास्तर सोबत तुला राहायचंय. राईट, तुला तर ते जसे ते वगळायचे, वगळणं ही क्रिया काय मायनस आहे. तुला हे नको आहे तर हे मायनस करावं लागेल तुला. हे -15 केले, हे -15 केलं की 255 आलं, हे तुझं उत्तर आहे. हे काय, पण आयोगाने तुला या प्रश्नामध्ये बिझी ठेवलं होतं. तुम्हाला ह्या जागा रिकाम्या दिल्या होत्या ना, तर तुमची भावना अशी निर्माण होते की त्या भरल्याच पाहिजे. कळतंय? तर कधी कधी परिस्थिती ही ना, रिकामा ठेवलं तरच बरं असतंय, अशा पद्धतीतला हा प्रॉब्लेम आहे. तर अंतिम या लेक्चरकडे येताना मला काय सांगायचं माहितीये का, डोळ्याला जे दिसतंय ते सत्य नसतंय. जे ऐकायला येतंय तेही नेहमी सत्य नसतंय. सत्य आपण अनुभवतो तेच असतंय. गणिता बाबतीमध्ये पण सत्य तेच आहे. तुला ते फील करावं लागेल. तुझ्या डोळ्याला दिसतंय भरायच्या जागा म्हणून उभं भरायची गरज नाही. तुला त्याच्या रिक्वायरमेंट्स काय, त्या उदाहरणाची गरज काय, हे तुला जाणून घेता आलं पाहिजे. तुला गरज काय हे जाणून घ्यायचं असेल तर तुला तुझ्या संकल्पना खूप क्लिअर असल्या पाहिजेत. तुझ्या नुसत्या संकल्पना क्लिअर करून चालत नाही, तर तुला त्याचं उपयोजन करता आलं पाहिजे. आणि उपयोजन करता यायचं म्हणजे तुला जोपर्यंत तू त्या संकल्पनेचं विश्लेषण करून त्यांच्या विविध प्रकारांचं वर्गीकरण करणार नाहीस, तोपर्यंत तुला त्या संकल्पना उपयोगात आणण्याचं सामर्थ्य प्राप्त होणार नाही. मॉडेल बेस अभ्यास कधीच चांगला नसतो. शिकवलेलं जशाला तसं येईलच याची खात्री नाही, पण शिकवलेल्या संकल्पनेचा उपयोग करून कुठलाही प्रश्न सोडवता आला पाहिजे, या दर्जाचं शिक्षण घेणं हे आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी थोडं डेप्थ देणाऱ्या गुरुची निवड करा, तरच तुमचा वेळ वाचेल, तरच तुमचा काळ वाचेल. आणि जोपर्यंत तुम्ही डेप्थ मध्ये जाऊन अभ्यास करणार नाही तोपर्यंत काहीच साध्य होणार नाही. विनाकारण फालतू मास्तर, म्हणजे फालतू विधानांच्या मास्तर म्हणल्यापेक्षा त्यांच्या त्या विधानांच्या
मागे लागू नका. तुला फक्त परीक्षा पास व्हायची आहे, तुला काही पीएचडी करायचं नाही, हे फार वाईट विधान आहे. कळलं? तुझी परीक्षा ही पीएचडी पेक्षाही टफ आहे. कारण लाखात पोरग तुझ्यासोबत कॉम्पिटिशन करते ना, 500 मध्ये जागा असतात. त्याच्यामुळं तुला त्या गर्दीमध्ये तुला घुसून तुझ्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे. आणि हे पीएचडी पेक्षा अवघडच. तुझ्या लक्षाचा वेध घ्यायचा आहे. म्हणून तुला त्या गर्दीत घुसायचं असेल तर तेवढं तुझ्यात बल असलं पाहिजे, तेवढं तुझ्यात काय म्हणतात तेवढी देहनिष्ठा असली पाहिजे. तर तुला ते करणं गरजेचं आहे. कळ? तुला ह्या गोष्टी बऱ्या वाटल्या तर यू गो कॅरी विथ इट. तुला नाही आवडलं तर सोडून दे. आणि माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे, माझ्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितल्याच्या नंतर जर कमेंट काही करत असाल तर कुठल्याही शिक्षकाचं नाव घेऊन कमेंट करायची नाही. कळ? एखाद्या व्यक्तीला त्याचं स्वतःचं वलय आणि त्याची स्वतःची ओळख जमा करण्यासाठी त्यांनी त्याच्या आयुष्याचा प्रचंड वेळ घातलेला असतो. आणि तुम्ही काहीतरी त्याच्याविषयी बोलणार तिथं. आणि हल्लीच्या जमान्यामध्ये उगाच कोणीतरी काहीतरी व्यक्त होतं त्याच्यावरनं त्या व्यक्तीविषयी मत तयार केली जातात. हे त्या व्यक्तीच्या करिअरसाठी किंवा त्या व्यक्तीच्या दृष्टीनं धोकादायक आहे. तर तुम्ही एक समजदार नागरिक आहात, तुम्ही एक चांगल्या पद्धतीची परीक्षा प्रिपेअर करता, तर तुमच्याकडनं समाजासाठी चांगल्या योगदानाची अपेक्षा आहे. त्याच्यामुळं कुठल्याही सरांचं नाव वगैरे न घेता काही घ्यायचीच गरज नाही. वाईट कशाला व्यक्त होतं? काही चांगलं वाटलं तर चांगलं व्यक्त व्हा. आणि व्यक्त व्हावं तसं कुठं लिहिलं का? राईट? तर माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, मी त्याच्यासाठीच मी युट्यूबवरती येत नाही. कुणाविषयी काही द्वेष भावना किंवा कशाही पद्धतीच्या वाईट कमेंट्स करू नका. कळतंय? तुम्हाला तुमच्या फायद्याचं जितकं जेवढं भेटलं तेवढं घ्या, बाकीचं सोडून द्या, ते तुमच्या हातात आहे. कळलं? तुमचा फायदाच होत नसेल तर तुम्ही जाऊच नका. पण त्याच्याविषयी व्यक्त करून विनाकारण चांगलं नाही. तुमच्याविषयी कोणी वाईट लिहिलं तर चालेल का तुम्हाला? ते नाही चालणार तुम्हाला. तसंच दुसऱ्याविषयी सुद्धा दुसऱ्यांच्या पण त्याच अपेक्षा असतात. राईट? हे तुम्ही फॉलो करा. अपेक्षा बाळगतो आणि हे लेक्चर इकडे थांबवतो. आणि याला थोडस मी काय सांगायचा प्रयत्न केलाय त्याच्या पाठीमाग काय भावना आहे त्या भावनेला समजून घ्या. कळ? जर आवडलं नसेल तर स्किप करा. राईट? हे लेक्चर थांबवतो. नमस्कार.